MMR मध्ये तर नवी मुंबई एअरपोर्टबद्दल बजेटमध्ये भरपूर सांगण्यात आलं. नवी मुंबईला एअरपोर्टची गरज होती का? 100% होती. पण आज तो पांढरा हत्ती म्हणून तयार झालेला आहे. आज कोकणामध्ये सुद्धा जे चिपी एअरपोर्ट आहे तिकडे सुद्धा तशीच परिस्थिती झालेली आहे. एअरपोर्ट तयार आहे पण विमानं तिकडे पोचत नाहीत. आज नवी मुंबई एअरपोर्टला विमानं वाढली पाहिजेत म्हणून आता T1 एअरपोर्ट बंद करण्याचा घाट घालण्यात येतोय असं मला कळतं. अध्यक्ष महोदय, माझा सरळ सोपा प्रश्न आहे. आज जर मला गोव्याला फ्लाईट पकडायचं असेल तर फ्लाईटची किंमत आहे 3,500 रुपये. पण तेच जर मला जे विमान जर नवी मुंबई एअरपोर्टवरनं पकडायला लागलं, कारण मला जर तिकडचं फ्लाईट मिळालं तर फ्लाईटची किंमत 3,500 रुपये, पण वांद्र्यावरनं मला नवी मुंबई एअरपोर्टला जाताना उबरला लागतील 4,000 रुपये. मग या गोष्टीला काय अर्थ आहे? आज आपण त्या मेट्रोची अनाऊन्समेंट केली, त्याचा अजून DPR तयार नाही, काही नाही. ती मेट्रो होणार कधी? अध्यक्ष महोदय, तिकडे उबरला वाशीवरनं नवी मुंबई एअरपोर्टला जायला 800 रुपये लागतात. कसे परवडणार आहेत? बाहेर येताना नवी मुंबई एअरपोर्टमध्ये नेटवर्क नाही आहे. जर एखादा प्रवासी बाहेर आला आणि त्याला टॅक्सी मागवायची असेल, त्याला साधं मोबाईलचं नेटवर्क येत नाही. आपण या महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. या संदर्भात काही उपाययोजना करणार आहोत का?